राज्य सेवेतून सरांची निवड झाली आहे. सर त्यांच्या प्रवासाबद्दल बोलतील, त्यांच्या सगळ्याच्याबद्दल. याच्या अगोदर ते नागपूरला होते. नागपूरवरून आता जस्ट त्यांची ट्रान्सफर नाशिकला झाली. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे कपिल पवार सर आपल्या रंजन कोळंबे सरांच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत. क्लास बाजूला होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरांचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर सर इथे भगीरथ परिवारामध्ये जिओग्राफीचे फॅकल्टी म्हणून म्हणजे नोकरी करून म्हणजे सरांना शिकवण्याची आवड पहिल्यापासून आहे. सर आताही त्यांचं खूप टेरिबल एकदम हेक्टिक शेड्यूल असतं, ड्युटी सगळं, तरी सुद्धा टेलिग्रामच्या माध्यमातून बाकी इतर सोशली पण फार ऍक्टिव्ह आहे. मी सरांचे फेसबुकवर वगैरे सरांना फॉलो करतो ना, ते त्यांच्या गावाकडे वगैरे खानदेशातले सर प्रॉपर तिकडे फार ऍक्टिव्हिटीज करत असतात. म्हणजे खूप सोशल इन्व्हॉल्वमेंट पण खूप आहे. अकॅडमिक त्यांचं पण अकॅडमिक म्हणजे त्यांच्या सर्व्हिसमध्ये प्रोफेशनल पण खूप आहे इन्व्हॉल्वमेंट, आणि प्लस एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी पण इथे भगीरथमध्ये पण सरांनी बऱ्याच बॅचेसला शिकवलेत मुलांना, भूगोल महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे पुस्तक वापरता भगीरथचं भूगोलाचं, ते सगळं पुस्तक जे आहे सरांच्याच डोक्यातून लेखणीतून तयार झाले. आता त्याची लेटेस्ट अपडेट एडिशन खूप सुंदर आहे ती पण. तर मी आता तुमचा जास्त वेळ न घेता सरांकडे हँडओव्हर करतो माईक. सर तुमच्याशी हितगुज करतील. जे एखाद्याला जर नाचायची आवड असेल तर बँड लागला की तो आपोआप नाचायला लागतो. तसं एखाद्याला जर शिकवायची आवड असेल तर स्टेज दिसलं आणि विद्यार्थी दिसले की तो आपोआप शिकवायला लागतो. तसं सरांनी जे आता सांगितलं की मी 2009ला माझं सिलेक्शन झालंय आणि मी सरांचाच विद्यार्थी होतो. महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. आता सध्या मी ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे नाशिकला, तिथे सध्या जॉईंट कमिशनर म्हणून कार्यरत आहे ट्रायबल डेव्हलपमेंटला. आणि मागच्या 2 बॅचेस सोडल्या तर मागे म्हणजे 2009 पास सिलेक्शन झाल्यानंतर 2010 पासून ते 2014 पर्यंत जेवढ्या बॅचेस झाल्या त्या बॅचेसमध्ये जिओग्राफी हा विषय मी शिकवत होतो. आणि त्यानंतर परत मग शिकवणं जसं हळूहळू बंद झालं कारण की प्रमोशन झालं, कामाचा व्याप वाढला. आणि मग मी 2 पुस्तकं हे केले. एक भगीरथ भारताचा भूगोल, त्याची आता 5वी आवृत्ती आली आहे. महाराष्ट्राचा त्याची आता 4थी आवृत्ती आली. तर ते पुस्तकं प्रोफेशन मधून नाही केले, फक्त एक आपण जिवंत राहावं, आपला जो इतक्या दिवसाचा अभ्यास आहे तो कोणाला तरी कामात यावा या अनुषंगाने ते पुस्तकं केले. पण आता मी जस्ट बसलो होतो, सूरज आणि सर म्हटले की सर आता बॅच सुरू आहे की थोडं 10-15 मिनिटं आपण बोला. तर आता बोलायला नेमकं काय सांगावं, त्याच्यातला मेन आता सर्व सिच्युएशन बघता एक 4-5 मुद्दे मला महत्वाचे वाटत आहे. की आता सध्या तुमच्या समोर जाहिरात नाहीये आहे, पण राज्यसेवेची जाहिरात तारीख कधी अजून डिक्लेअर नाहीये. कंबाईनची जाहिरात येणार आहे, बरोबर. आणि आता तुम्ही या सिच्युएशनला काय केलं पाहिजे, म्हणजे आता जर जाहिरात राहिली असती आणि परीक्षा जर डिक्लेअर राहिली असती, डेट हे पूर्ण भरलेलं राहिलं असतं. पण आता जाहिरात नाहीये, त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना अनिश्चिततेचं वातावरण वाटतं आणि अनिश्चिततेच्या वातावरणातून ते थोडे शिथिल होतात. तर या आधारावर बोललं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून तुम्हाला त्या आधारावर मी आज बोलतोय. खरं तर पेपर पोस्टपॉन हे जे झाले हे इलेक्शनमुळे झाले. युपीएससीचा सेम इलेक्शनमुळे पोस्टपॉन झालं होतं. युपीएससी तारीख डिक्लेअर झाली किती 16 जूनला. त्यानंतर पुढच्या वीकमध्ये म्हणजे 16 जून नंतरचा येणारा जो वीक आहे म्हणजे 24 आणि त्याच्यानंतर पुढचा, असं 1-2 वीकमध्ये एमपीएससीची तारीख डिक्लेअर होऊ शकते असं मला वाटतंय. की जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या जास्तीत जास्त पहिल्या आठवड्यात अशी एक शक्यता आहे आणि ती दाट शक्यता आहे. एक पहिला मुद्दा आपण विचार करूया लॉजिकच्या आधारे. मग आपल्याकडे जर विचार केला तर दिवस किती बाकी आहे, आजची तारीख 24, बरोबर. हा 24 जर तुमचा 4 तारीख तुमचा 31चा महिना, किती दिवस उरले 27, आणि पुढचे 30 दिवस धरू आपण, म्हणजे 27 आणि 30 57. त्यातले
आपण म्हणतो ना, एक गाईचा घास एक देवाचा घास, तसे 2 घास आपण बाजूला काढू आणि 55 दिवस आहे असं आपण गृहीत धरू. मग ह्या 55 दिवसामध्ये आपल्याला परीक्षा येणार आहे असं जर आपण डोक्यात ठेवलं, तर आपल्याला या 55 दिवसात नेमके ज्यांनी फॉर्म भरलाय आणि जे राज्यसेवेच्या प्रति अतिशय सिरियस आहे त्यांनी काय केलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की जे आशेवर आलेले आहेत की कंबाईनची परीक्षा येणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपला नंबर लागणार आहे, मग अशांनी काय केलं पाहिजे. किंवा काही जण असतील की जे फक्त अनुभव घेत असतील, या राज्यसेवेचा अनुभव घेऊ, कंबाईनचा अनुभव घेऊ, अनुभवातून आपलं व्यक्तिमत्व घडवू आणि व्यक्तिमत्व घडवल्यानंतर आपला पराक्रम दाखवू, बरोबर. हा पण काही असू शकतात. तर याच्यात आता पहिल्या याच्यात तुम्हाला मी सांगतो की पहिल्या 56 दिवसामध्ये किंवा ओव्हरऑल याच्यात काय आपण केलं गेलं पाहिजे. तर पहिला मुद्दा म्हणजे 7-8 मुद्दे जे महत्वाचे मला वाटत आहे ते तुम्हाला मी सांगतो की जे ओव्हरऑल राज्यसेवेलाही कामात येतील आणि कंबाईनलाही पण तुम्हाला निश्चित कामात येऊ शकतात. तर पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा की तुमचं क्वेश्चन पेपर अनालिसिस झालेलं असलं पाहिजे. आमच्या वेळेस काय होतं की क्वेश्चन पेपर अनालिसिसचे पुस्तकं जास्त नव्हते. आता इतके पुस्तकं झालेत क्वेश्चन पेपर अनालिसिसचे, त्यामुळे आपण आयतं काम करतो, बरोबर. की आता जास्तीत जास्त पुस्तक काय होतं 2009 पर्यंत इतिहासमध्ये आलेले प्रश्न राज्यसेवेला एवढं होतं प्रश्न. त्यानंतर थोडा ट्रेंड बदलला, इतिहासमध्ये 1857 वर आलेले प्रश्न, असहकार चळवळीवर आलेले प्रश्न, त्यानंतर पुढचं लोकमान्य टिळकांवर आलेले प्रश्न, महात्मा गांधीजींवर आलेले प्रश्न, असं एकदम डिटेल निघायला लागलं. इथपर्यंत पण झालं. आता पुढचा ट्रेंड असा आला ते प्रश्न आणि त्याच्यानंतरचं पूर्ण अनालिसिस, म्हणजे तो पूर्ण अनालिसिस वाचलं की ज्यांचा इतिहास पूर्ण वाचला गेलाय त्यांचा पूर्ण सिलेबस एकदा कव्हर होऊन जातो. अशा प्रकारचा जो ट्रेंड आता सध्या सुरू आहे. तर पहिला तुमचा काय असलं पाहिजे की क्वेश्चन पेपर अनालिसिस तुमच्याकडे असलं पाहिजे आणि ते तुम्ही जे 56 दिवसाचं टार्गेट करतायत त्यांनी आता स्वतः ते करू नये, आयतं तुम्ही घेतलं पाहिजे. आता आपल्याला वेळ नाही की जो तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर अनालिसिस करणार आणि मग त्याच्यानुसार लिहून काढणार, तेवढा आता वेळ नाही. तर तुम्ही मार्केटमधलं जे पुस्तक असेल ते क्वेश्चन पेपर अनालिसिस तुमच्या समोर ठेवलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमचे सब्जेक्ट आणि बुक यांचं कॉम्बिनेशन प्रॉपर राहिलं पाहिजे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सब्जेक्ट आणि बुक यांचं कॉम्बिनेशन प्रॉपर राहिलं पाहिजे. आपण बहुतांशदा काय करतो, सब्जेक्ट आणि बुकचं कॉम्बिनेशन करताना एखाद्याला फेवरिझम देतो. म्हणजे मी इथं शिकवतोय म्हणून मी काय सांगेल तुम्ही हेच वाचलं पाहिजे, तुम्ही मला फेवर करणार कारण की मी तुमच्या परिचयाचा. याच्या लक्षात, तसं न करता त्या विषयाला फेवरिझम द्या, त्या विषयाला फेवरिझम द्या आणि त्या विषयानुसार तुमचं सब्जेक्टचे कॉम्बिनेशन बुकचं व्यवस्थित असलं पाहिजे, हा दुसरा मुद्दा. तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, सब्जेक्ट आणि बुक कॉम्बिनेशन झाल्यानंतर तुमचं पूर्ण पुस्तक हे सिलेबस वाईज अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, बरोबर. साक्षर कोणाला म्हणतात, मी तुम्हाला विचारलं की साक्षर कोणाला म्हणतात. सध्या भारतामध्ये साक्षरतेची व्याख्या काय आहे, किती वर्षाच्या पुढील व्यक्तीने, किती 7 वर्षाच्या पुढील व्यक्तीला वाचता आलं, लिहिता आलं, त्याला समजलं, त्याने वाचलेलं लिहिलेलं त्याला जर समजलं तर त्याला आपण साक्षर बनतो. ती साक्षरता आपली पुस्तकाप्रती असली पाहिजे. नाहीतर मी मागच्या बॅचमध्ये कायम सांगायचो की आमचं गाव पूर्ण साक्षर यावर सरपंचाचा अंगठा, असं पुस्तक वाचायचं नाही. म्हणजे माझं पूर्ण पुस्तक वाचलं गेलं पण समजलं काही नाही, असं पुस्तक नको. म्हणजे तुमचं सब्जेक्ट आणि बुक याचं कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक पुस्तकाचं पेज हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यातलं जेव्हा समजणार नाही तेव्हा तुम्ही नेटकडे गेलं पाहिजे, त्याशिवाय इंटरनेटला हात लावू नका. मग इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही खोलात जातात एकदम, जेव्हा समजणार नाही कन्सेप्ट तेव्हा.
ही तिसरी महत्वाचा मुद्दा. चौथा महत्वाचा मुद्दा, ब्रॉड रिडिंग केलं पाहिजे. म्हणजे ब्रॉड रिडिंग म्हणजे काय, तुम्ही आपण अवांतर वाचन म्हणतो त्याचं, त्या अवांतरला बदलून सिलेबसशी रिलेटेड लोकराज्य मासिक, योजना मासिक, भारताचा एक सर्वे, इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे आणि करंटचं एक मॅगझिन कोणतंही, हे तुमचं ब्रॉड रिडिंग असलं पाहिजे. याच्याने तुम्हाला त्या विषयाचं काय कळतं, पूर्ण अँगल येतो. म्हणजे इकॉनॉमिक सर्वे भरपूर जण वाचत नाही. इकॉनॉमिक सर्वे न वाचल्यामुळे काय होतं, तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे फक्त इकॉनॉमिक्स साठीच वाटतो. इकॉनॉमिक सर्वे हा महाराष्ट्राचा सुद्धा का भारताचा सुद्धा, महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक सर्व संकल्पना तो सांगतो. सेम भारताचा, त्याकरता इकॉनॉमिक सर्वे काय करतो, आपला व्ह्यू ब्रॉड करतो. लोकराज्य मासिक, जर तुमची परीक्षा जून मध्ये असेल तर मार्च पर्यंतचे, म्हणजे मार्च 24 पर्यंतचे, मागच्या मार्च 23 पासून सगळे लोकराज्य वाचले गेले पाहिजे. ते लोकराज्य मासिक तुमचा व्ह्यू ब्रॉड करतील, तुम्हाला एखादा विषय समजून सांगतील. याच्याने फायदा काय होईल माहिती तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्हला टिक मार्क करणार ना, त्यावेळेस तुम्हाला लॉजिक लावायला एक फायदा होतो. ज्यावेळेस तुम्ही सीसॅटचं पॅसेज सोडताना तो पॅसेज वर व्यवस्थित टिक मार्क करायला फायदा होतो. आपला ब्रॉड रिडिंग होतो. न्यूजपेपर वाचला पाहिजे, रोज एकच वाचा. तो काय वाचावा आता ते सांगायची गरज नाही. त्याकरता काय, ब्रॉड रिडिंग तुम्ही केलं पाहिजे. पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा, रोज 100 प्रश्न सोडवलेच पाहिजे. रोज 100 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केले पाहिजे, म्हणजे सरावाने व्यक्ती परफेक्ट होतो. त्याकरता रोज 100 प्रश्न, काही जरी झालं ते कुठल्याही विषयाचे असू द्या, आपण जे वाचलं आहे त्याचे जर सोडवले तर खूप चांगलं. पण या व्यतिरिक्त ते नाही भेटले आपल्याला, तर आपल्याला जे अवांतर प्रश्न भेटले 100 ते सॉल्व्ह करा. त्यात आपण 3 मधून 1, 2 मधून 1 असे कन्फ्युजन असतात आपल्याला. ते कन्फ्युजन कसे क्रॉस करायचे, हे कसं आपण इतर ऑप्शन बाजूला सारून योग्य उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, उत्तर निवडताना काय लॉजिक लागतं, हा अँगल डेव्हलप करा. येते लक्षात. आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा सर्वात महत्वाचा, की रिव्हिजन जास्तीत जास्त द्या. काय, रिव्हिजन भरपूर द्या. म्हणजे आपण एखादा टॉपिक, आज जर मी एक पुस्तक जे 300 पेजचं आहे ते वाचायला मला जर 3 दिवस लागले, तर उद्या तेच पुस्तक मला वाचायला 1.5 दिवस लागला पाहिजे. परवा तेच पुस्तक वाचायला मला 1 दिवस लागला पाहिजे. आणि नंतर फक्त मी पान जरी फिरवलं तरी मला समजलं पाहिजे की काय आहे. म्हणजे रिव्हिजनने आपण परफेक्शनकडे जातो. येतं लक्षात, रिव्हिजनने आपण कशाकडे जातो, परफेक्शनकडे जातो. या 7-8 गोष्टी लक्षात ठेवा. या 7-8 गोष्टी ब्रॉडली जर तुम्ही केल्या तर 100% तुम्हाला एक चांगला आवाका येईल. आणि आवाका येऊन तुमचं व्यक्तिमत्व तयार होईल, की जे व्यक्तिमत्व चांगल्यापैकी एखाद्या विषयाला बघू शकतं, अभ्यास करू शकतो. एखादा टॉपिक जर तुम्हाला दिला समोर, त्याचे अनालिसिस करू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असू द्या का भविष्यात येणारी सब्जेक्टिव्ह प्रश्न असू द्या, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. येते लक्षात. या सर्व अँगलने तुम्ही जा. बाकी तुमचा ऑलरेडी सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झाला असेल. तुम्ही रोज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून टचमध्ये आहात. या गोष्टी तुम्हाला निश्चित व्हॅल्यू इन्क्लूड करतील असं मला वाटतं. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. माझ्याकडनं एवढंच तुम्हाला सांगणं असेल, की जास्त पण सांगून जे मेन मुद्दे आहेत ते डायव्हर्ट होतील. जे मला जे 7-8 सांगायचे होते तेच मुद्द्यावर तुमचा फोकस ठेवा असं मला वाटतं. बरं ठीक आहे, तुम्ही अभ्यास सुरू करा आणि भेटूया आपण पुढच्या वेळेस, जेव्हा आता तुमचं आपलं काय पुढच्या वेळेस शक्य नाही, तुम्ही जे आता प्रशासनात, आणि प्रशासनात आपण भेटूया. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.